अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, तुम्ही कधी विचार केला आहे का, काही लोकांच्या आयुष्यात अचानक सगळं बदलायला सुरू होतं. कालपर्यंत अडचणी, अपयश आणि निराशा, पण काही दिवसातच यश, आनंद आणि समाधान. हा फक्त योगायोग असतो का, की परमेश्वर आधीच काही संकेत देत असतो? आज आपण अशा 7 शुभ संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत जे अनेक भक्त शुभ मानतात. हे संकेत प्रत्येकालाच मिळतील असे नाही, आणि मिळाले तरी त्याचा अर्थ प्रत्येकासाठी सारखाच असेल असेही नाही. पण श्रद्धा, सकारात्मकता आणि योग्य कृती यांची जोड मिळाली तर हे संकेत तुमच्यासाठी प्रेरणा ठरू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 7वा संकेत अनेकांना सर्वात प्रभावी वाटणार आहे. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ नेहमी भक्तांना धैर्य, संयम आणि विश्वास याचा मार्ग दाखवतात. त्यांच्या शिकवणीत एक महत्त्वाचा संदेश वारंवार दिसतो. चांगला काळ आला तरी अहंकार नको, आणि कठीण काळ आला तरी विश्वास सोडू नका. कधी कधी आपल्याला आयुष्यात काही लहान घटना घडतात. त्या क्षणी त्याचे महत्त्व कळत नाही, पण मागे वळून पाहिल्यावर जाणवतं की त्या मोठ्या बदलांची सुरुवात होती. चला आता जाणून घेऊयात पहिला शुभ संकेत. संकेत क्रमांक 1. मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागते. सगळ्यात पहिला बदल बाहेर नाही तर आपल्या मनात होतो. पूर्वी ज्या गोष्टींची भीती वाटायची त्याच गोष्टी आता तुम्हाला शांतपणे स्वीकारण्याची ताकद येऊ लागते. अनावश्यक चिंता कमी होते. मनात आशेचा एक छोटासा दिवा पेटतो. हे फक्त नशीब बदलण्याचं लक्षण नाही, तर स्वतःमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांची चिन्ह असू शकतात. श्रद्धा, प्रार्थना आणि चांगल्या विचारांमुळे मन अधिक स्थिर होतं. अशा वेळी स्वामी समर्थांचा एक संदेश लक्षात ठेवा: भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हा तर फक्त पहिला संकेत आहे. दुसरा संकेत असा जो अनेकांना रोज दिसतो, पण त्याचं महत्त्व सगळ्यांना लक्षात येत नाही. कधी अधिक महिने किंवा वर्षापासून एखादं काम अडलेलं असतं. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. पण अचानक एक दिवस अशी व्यक्ती भेटते, अशी संधी मिळते किंवा असा निर्णय होतो की तेच काम सहज पूर्ण होतं. अनेक भक्त अशा बदलांकडे शुभ संकेत म्हणून पाहतात. पण लक्षात ठेवा, हे केवळ संकेत नाही, त्यांच्यासोबत सातत्यपूर्ण प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट म्हणजे विश्वास ठेवा, पण कर्म सोडू नका. संकेत क्रमांक 3. मनाला अनामिक शांतता मिळू लागते. खरा बदल बाहेर घडण्याआधी तो मनात घडतो. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवर राग यायचा, निराशा यायची, झोप लागत नव्हती, पण आता मन हळूहळू शांत होऊ लागतं. नामस्मरण, प्रार्थना किंवा काही क्षण स्वतःसाठी काढल्यामुळे मन स्थिर होतं. ही शांतता अनेकदा नव्या सुरुवातीसाठी शक्य देते, कारण शांत मन योग्य निर्णय घेऊ शकतं. संकेत क्रमांक 4. योग्य माणसे आयुष्यात येऊ लागतात. जीवनात प्रत्येक माणूस काहीतरी शिकवून जातो, पण जेव्हा योग्य वेळी योग्य माणसं भेटू लागतात, चांगला सल्ला मिळतो, प्रेरणा मिळते आणि नकारात्मक लोकांपासून हळूहळू अंतर निर्माण होतं, तेव्हा अनेक जण त्याकडे सकारात्मक वळण म्हणून बघतात. कधी कधी देव आपल्याला थेट उत्तर देत नाही, पण एखाद्या चांगल्या माणसाच्या रूपाने दिशा दाखवतो. आतापर्यंत आपण 4 संकेत पाहिले, पण पुढचे 3 संकेत हे अधिक विचार करायला लावणारे आहेत. विशेषतः 7वा संकेत. अनेक भक्त त्याला अत्यंत महत्त्वाचा मानतात. तो घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संकेत क्रमांक 5. अडचणींमध्येही आशा दिसू लागते. जीवनात अडचणी कधीच पूर्णपणे संपत नाहीत, पण एक वेळ अशी येते जेव्हा त्या अडचणी आपल्याला घाबरवत नाहीत. पूर्वी जिथे फक्त समस्या दिसायची, तिथे आता उपाय दिसू लागतो. मनात एक विश्वास निर्माण होतो, ही वेळही निघून जाईल. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये हा बदल अंतर्मन मजबूत होण्याचे लक्षण मानला जातो. संकेत क्रमांक 6. कृतज्ञतेची भावना वाढू लागते. ज्याच्याकडे आहे त्याची किंमत कळायला लागते, तेव्हा आयुष्यातील आनंद वाढू लागतो. छोट्या गोष्टींसाठीही मनातून धन्यवाद वाटू लागतो. घर, कुटुंब, आरोग्य, अन्न, मित्र याची खरी किंमत जाणवते. कृतज्ञता मनाला सकारात्मक बनवते, आणि सकारात्मक मन नवीन संधी ओळखण्यात अधिक सक्षम असते. संकेत क्रमांक 7.
श्रद्धेसोबत कृती करण्याची तयारी वाढते. हा सर्वात महत्त्वाचा संकेत आहे. फक्त प्रार्थना नाही, फक्त इच्छा नाही, तर कृती करण्याची तयारी तुमच्यामध्ये येते. अनेक लोक म्हणतात देव माझी मदत करेल, पण त्यासोबत स्वतःची जबाबदारीही स्वीकारावी लागते. स्वामी स्वतः येऊन तुमची मदत करणार नाहीये. तुम्हाला स्वामी जे तुमची यशाचे दरवाजे आहेत ते उघडे करणार आहेत. तुम्हाला प्रयत्न करण्याची शक्ती स्वामी तुम्हाला देणार आहेत. म्हणूनच अनेक संतांनी कर्म, संयम आणि विश्वास यांना एकत्र महत्त्व दिलं आहे. मित्रांनो, आज आपण 7 संकेत जाणून घेतले, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे संकेत भविष्याची खात्री देत नाही. ते आपल्याला सकारात्मक राहण्याची, श्रद्धा टिकवण्याची आणि योग्य कृती करण्याची प्रेरणा देतात. जर तुमच्या आयुष्यात यापैकी काही अनुभव येत असतील तर त्याकडे आशाने पहा, पण त्याचबरोबर मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगले विचार याची कधीही साथ सोडू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. कदाचित हा संदेश एखाद्याला नव्याने उभं राहण्याची प्रेरणा देईल. तुमच्या आयुष्यात असा एखादा सकारात्मक अनुभव आला असेल तर तो कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमचा अनुभव इतरांनाही आशा देऊ शकतो. अशाच भक्ती, प्रेरणा आणि सकारात्मक विचारांनी भरलेल्या व्हिडिओसाठी सुप्रिया वाइब्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.